हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. मी प्रोफेसर मयुरी पंकज चोरगे, CND ह्या सब्जेक्टच्या अंडर आपण टॉपिक नंबर 5 शिकत आहोत. बरोबर. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काय शिकलेलो, तर क्रिप्टोग्राफी हे टेक्निक म्हणजे काय, ते टेक्निक कधी यूज केलं जातं, नेक्स्ट त्या क्रिप्टोग्राफीचे कोणकोणते फीचर आहेत, त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की क्रिप्टोग्राफीचे टाईप्स. फर्स्ट टाईप बघितला होता सिमेट्रिक, नेक्स्ट वन बघितला होता असिमेट्रिक की क्रिप्टोग्राफी. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट स्टार्ट करणार आहोत, दॅट इज सिक्युरिटी सर्व्हिसेस. तर 5व्या चॅप्टरमधला हा आपला लास्ट पॉईंट असणार आहे. तर इथं आपला 5वा चॅप्टर कंप्लीट होते. लक्षात येते सर्वांच्या? ओके. तर बघूया, आपण स्टार्टिंग करूया आजच्या लेक्चरला. सिक्युरिटी सर्व्हिसेस. तर सिक्युरिटी सर्व्हिसेस म्हणजेच काय, तर नेटवर्क सिक्युरिटी हे काय असणार आहे, तर नेटवर्कसाठी सिक्युरिटी प्रोव्हाइड करणे म्हणजेच नेटवर्क सिक्युरिटी. बरोबर. नेटवर्क सिक्युरिटी मीन्स वॉट, सिक्युरिटी कुणाला प्रोव्हाइड करायची, नेटवर्कला. कशी, तर अनऑथराइज्ड ॲक्सेस आणि रिस्क हे जे काही असणार आहे त्या नेटवर्कला, त्याच्यापासून त्या नेटवर्कचं प्रोटेक्शन करायचं, त्याला सिक्युरिटी प्रोव्हाइड करायचं, म्हणजे कोण झाला हा, नेटवर्क सिक्युरिटी. लक्षात येते सर्वांच्या? ओके. म्हणजेच नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटरची ही ड्युटी असणार आहे. ओके. त्यांचं काय असणार आहे, हे वर्क असणार आहे. काय काम असणार आहे, तर जे काही अनऑथराइज्ड ॲक्सेस असतील किंवा जे काही रिस्क असेल त्यापासून कशाचं, नेटवर्कचं प्रिकॉशन करणं. बरोबर. काय प्रिव्हेंट करणं, तर मेजर टू प्रोटेक्ट देअर नेटवर्क्स फ्रॉम पोटेन्शियल सिक्युरिटी थ्रेट्स. जे काही पोटेन्शियल सिक्युरिटी थ्रेट्स असणार आहेत त्यांच्यापासून त्या नेटवर्कचं काय करायचं, प्रोटेक्शन करायचं. लक्षात येते? हे कोणाचं काम असतं किंवा ही कोणाची ड्युटी असते, तर नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेशनची. ओके. सो कम्प्युटर नेटवर्क काय इन्व्हॉल्व करतं आहे, तर जे काही रेग्युलर ट्रान्झॅक्शन्स असतील किंवा कम्युनिकेशन विदिन द गव्हर्नमेंट असेल किंवा इंडिव्हिज्युअल बिझनेससाठीचं असेल, तर ह्या सगळ्यांना सिक्युरिटी गरजेची असते, सिक्युरिटी इसेन्शियल असते. बरोबर. मग जी काही कॉमन आणि सिम्पल वे ऑफ प्रोटेक्टिंग नेटवर्क रिसोर्सेस असणार आहे, तो कसा असणार आहे, तर बाय असायनिंग इट अ युनिक नेम अँड करस्पॉन्डिंग पासवर्ड. आता सपोज जे काही गव्हर्नमेंटमध्ये असणारे जे काही कम्युनिकेशन्स असतील किंवा इंडिव्हिज्युअल बिझनेसशी रिलेटेड जे काही सिक्युरिटी रिक्वायर्ड असणार आहे, तर त्या सगळ्यासाठी जर सिक्युरिटी प्रोव्हाइड करायचं असेल, प्रोटेक्शन द्यायचं असेल, अनऑथराइज्ड पर्सनकडून ॲक्सेस होण्यापासून जर ते वाचवायचं असेल, तर त्यासाठी एक खूप सिम्पल अशी मेथड आहे. ती कोणती, तर त्या प्रत्येक रिसोर्सला काय करायचं, एक पर्टिक्युलर ID, युनिक नेम, जसं की तुम्हाला ID असतो तसं युनिक नेम आणि पासवर्ड, त्याच्यासाठी जो काही करस्पॉन्डिंग पासवर्ड असणार आहे तो असाइन करणं गरजेचं असतं. मग ते काय होतं, सिक्युअर होतं. मग करेक्ट पासवर्ड कोणाला माहिती असतो, जो ऑथराइज्ड पर्सन आहे त्याला, राईट. सो त्याला पर्टिक्युलर असा युनिक ID आणि पासवर्ड असाइन करणं गरजेचं असतं. आता ही जी काही नेटवर्क सिक्युरिटी असणार आहे त्याच्यासाठी डिफरंट डिव्हायसेस यूज केले जातात. मग ते कोणकोणत्या टाईप्सचे डिव्हायसेस असणार आहेत त्याच्याबद्दल थोडं बघूया आपण. सो नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहे, टाईप्स ऑफ नेटवर्क सिक्युरिटी डिव्हायसेस. नेटवर्क सिक्युरिटी डिव्हायसेसचे कोणकोणते टाईप्स असणार आहेत त्याच्याबद्दल थोडं आपण डिस्कस करूया. फर्स्ट असणार आहे ॲक्टिव्ह डिव्हायसेस, सेकंड असणार आहे पॅसिव्ह डिव्हायसेस, थर्ड असणार आहे प्रिव्हेंशिएटिव्ह डिव्हायसेस, नेक्स्ट असणार आहे युनिफाईड थ्रेट मॅनेजमेंट, दॅट इज UTM. हे कोणचं असणार आहे, तर टाईप्स ऑफ नेटवर्क सिक्युरिटी डिव्हायसेस. लक्षात येते? आता ॲक्टिव्ह डिव्हायसेस म्हणजे कुठले, तर हा जो काही ॲक्टिव्ह डिव्हाइस असणार आहे तो कोण असणार आहे, हा पण सिक्युरिटी डिव्हाइस असणार आहे, कारण हा कशाचा टाईप आहे, नेटवर्क सिक्युरिटी डिव्हायसेसचा टाईप आहे. त्यामुळे ॲक्टिव्ह डिव्हाइस हा सर्वप्रथम सिक्युरिटी डिव्हाइस असणार आहे. तो काय करतो आहे, ब्लॉक द सरप्लक्स ट्रॅफिक्स, फायरवॉल्स, अँटीव्हायरस स्कॅनिंग डिव्हायसेस अँड कंटेंट फिल्टरिंग्स डिव्हायसेस. लक्षात येते काय बघा, ॲक्टिव्ह डिव्हायसेस म्हणजेच काय, तो काय करतो आहे, जी सरप्लस ट्रॅफिक असणार आहेत
ओके, त्यांना ब्लॉक करण्याचं काम करतो आहे. कोण? ॲक्टिव्ह डिव्हायसेस. ॲक्टिव्ह डिव्हायसेस हा कोण असणार आहे? सिक्युरिटी डिव्हाइसचा एक टाईप आहे, बरोबर. आणि तो काय करतो आहे? सरप्लस ट्रॅफिक जिथं असतील ते सरळ तो काय करून टाकतो आहे? डायरेक्ट ब्लॉक करून टाकतो आहे. आता ॲक्टिव्ह डिव्हायसेस कोणकोणते असतील हा तुम्हाला प्रश्न आला असेल. आता तुमच्या कम्प्युटरवर तुम्ही अँटीव्हायरस मारताय, बरोबर. तो अँटीव्हायरस असेल किंवा एखादं तुम्ही पेन ड्राईव्ह जर तुमच्या कम्प्युटरला कनेक्ट केला तर मेसेज येतो आहे बघा, स्कॅनिंग दी डिव्हायसेस म्हणून. मग ते जे काही डिव्हाइस असेल जे स्कॅन करतं, किंवा फायरवॉल्स असतील, कंटेंट फिल्टर करणारे डिव्हायसेस असतील, हे सगळे एक्झाम्पल्स कोणाचे असणार आहेत? तर ते ॲक्टिव्ह डिव्हायसेसचे एक्झाम्पल असणार आहेत. ॲक्टिव्ह डिव्हायसेस म्हणजे काय? सर्वांच्या लक्षात आलं का? मी पुन्हा एकदा सांगतो, हा जो काही ॲक्टिव्ह डिव्हाइस असणार आहे तो सिक्युरिटी डिव्हाइस असणार आहे आणि तो काय करतो? सरप्लस जे काही ट्रॅफिक्स असणार आहेत त्यांना डिरेक्टली ब्लॉक करून टाकतो. आणि त्या ॲक्टिव्ह डिव्हाइसेसचे मी एक्झाम्पल कुठले सांगितलं? तर फायरवॉल्स असतील, किंवा तुमच्या कम्प्युटरवर तुम्ही जो काही अँटीव्हायरस साठी डिव्हाइस यूज केला जातो, अँटीव्हायरस स्कॅनिंग डिव्हाइस तो असेल, किंवा कंटेंट फिल्टरिंग करण्यासाठीचा जो काही डिव्हाइस असतो तो डिव्हाइस असेल. सो हे सगळे एक्झाम्पल्स कोणाचे असणार आहेत? ॲक्टिव्ह डिव्हायसेसचे. नेक्स्ट असणार आहे पॅसिव्ह डिव्हायसेस. आता हे जे काही डिव्हायसेस आहेत ते कशासाठी यूज केले जातात? तर जे काही अनवॉन्टेड ट्रॅफिक असणार आहेत, ते आयडेंटिफाय करून रिपोर्ट करण्यासाठी जे काही डिव्हायसेस यूज केले जातात त्यांना पॅसिव्ह डिव्हायसेस म्हणतात. पुन्हा एकदा सांगते मी, जे काही अनवॉन्टेड ट्रॅफिक असणार आहे ते आयडेंटिफाय करून रिपोर्ट करण्यासाठी जे डिव्हायसेस यूज केले जातात त्यांना पॅसिव्ह डिव्हायसेस म्हणतात. आता ह्याचं एक्झाम्पल तुम्ही काय सांगू शकता? इंट्रुजन डिटेक्शन ॲप्लायन्स हे काय आहे? पॅसिव्ह डिव्हायसेसचे एक एक्झाम्पल आपण म्हणू शकतो. लक्षात येते सर्वांच्या? ओके. आता नेक्स्ट डिव्हाइस असणार आहे ते आहे प्रिएंटेटिव्ह डिव्हायसेस. आता प्रिएंटेटिव्ह डिव्हायसेस म्हणजे काय? असे डिव्हायसेस जे काय करतात? नेटवर्क स्कॅन करतात, आणि काय आयडेंटिफाय करतात? तर पोटेन्शियल सिक्युरिटी प्रॉब्लेम आयडेंटिफाय करतात. पुन्हा एकदा सांगते मी, हा जो काही प्रिव्हेंटेटिव्ह डिव्हाइस असणार आहे तो डिव्हाइस काय करतो? नेटवर्क स्कॅन करतो आणि पोटेन्शियल सिक्युरिटी प्रॉब्लेम आयडेंटिफाय करतो. आता प्रिव्हेंटेटिव्ह डिव्हायसेसचं एक्झाम्पल जर विचारलात तुम्ही तर आपण काय सांगू शकतो? जे काही पेनिट्रेशन टेस्टिंग डिव्हायसेस असतील किंवा व्हल्नरेबिलिटी असेसमेंट ॲप्लायन्स असतील, हे सगळे आपण काय म्हणू शकतो? प्रिव्हेंटेटिव्ह डिव्हायसेसचे एक्झाम्पल आहेत असं म्हणू शकतो. लक्षात येते सर्वांच्या? ओके. आता लास्ट वन असणार आहे युनिफाईड थ्रेट मॅनेजमेंट, म्हणजेच कोण? UTM. आता हा जो काही डिव्हाइस असणार आहे हा सुद्धा कोण असणार आहे? सिक्युरिटी डिव्हाइसेसचाच एक टाईप आहे, बरोबर. हा काय करतो? ऑल इन वन सिक्युरिटी डिव्हाइस सर्व करतो. तो काय सर्व करतो? ऑल इन वन सिक्युरिटी डिव्हाइस सर्व करतो. जसं की तुमचं पॉलिसीज असते बघा, अशा काही पॉलिसीज असतात ज्याच्यामुळे सगळे काय केले जातात? फॅसिलिटीज ओव्हरकम केल्या जातात, बरोबर. मग तसंच UTM म्हणजेच काय? असा डिव्हाइस ज्याच्यामध्ये सगळ्या ज्या काही सिक्युरिटी डिव्हायसेस असणार आहेत ते सगळे काय करतात? ऑल इन वन डिव्हाइसमध्ये येतात. लक्षात येते? आता ह्याचं एक्झाम्पल सांगू शकता तुम्ही, फायरवॉल्स किंवा कंटेंट फिल्टरिंग, वेब कॅशिंग, असे काय सांगू शकता? युनिफाईड थ्रेट मॅनेजमेंटचे काही एक्झाम्पल्स म्हणून तुम्ही सांगू शकता. ओके. आता नेक्स्ट पॉईंट बघूया, दॅट इज फायरवॉल. आता फायरवॉल्स म्हणजे काय? खूप वेळा आपण हा शब्द ऐकलेला आहे, फायरवॉल. तर फायरवॉल हा काय असणार आहे? तर नेटवर्क सिक्युरिटी सिस्टीम असणार आहे. फायरवॉल काय असणार आहे? नेटवर्क सिक्युरिटी सिस्टीम असणार आहे, जी काय करते? मॅनेज करते आणि रेग्युलेट करते. काय? तर जे काही नेटवर्क ट्रॅफिक असणार आहे, जे सम प्रोटोकॉल्सवरती काय असते? डिपेंड असते, बेस्ड असते. ओके. त्यासाठी काय करते? फायरवॉल ही नेटवर्क सिक्युरिटी सिस्टीम यूज करून काय मॅनेज केलं जाते आणि रेग्युलेट? तर जे काही नेटवर्क ट्रॅफिक असणार आहेत, जे विथ द हेल्प ऑफ प्रोटोकॉल्स ते मॅनेज आणि रेग्युलेट करण्यासाठी फायरवॉल ही नेटवर्क सिक्युरिटी सिस्टीम यूज केली जाते. लक्षात येते सर्वांच्या? ओके. तर हा जो काही फायरवॉल असणार आहे तो कधी इस्टॅब्लिश झाला किंवा तो कधी इस्टॅब्लिश होतो? तर बिटवीन ट्रस्टेड इंटरनल नेटवर्क आणि इंटरनेट ह्या दोघांच्यामध्ये काय होते? ते इस्टॅब्लिश होते. लक्षात येते सर्वांच्या?
फायरवॉल हे कधी बिल्टअप केलं जातं आहे, तर जे काही ट्रस्टेड इंटरनल नेटवर्क असेल आणि इंटरनेट ह्यांच्यामध्ये काय केलं जाते, इस्टॅब्लिश केलं जाते. ते ह्यांच्यामध्ये बॅरियर इस्टॅब्लिश करते. लक्षात येते. सो फायरवॉल हा कुठे एक्झिस्ट असतो, सॉफ्टवेअरवरती पण आणि हार्डवेअरवरती पण. बरोबर. मग सॉफ्टवेअर जे एक्झिक्यूट होतात त्या हार्डवेअरवरती ते सॉफ्टवेअर आणि ज्या हार्डवेअरवरती होतात ते हार्डवेअर. मग ते हार्डवेअर ॲप्लायन्ससुद्धा असतील. आता बोथ साईडला काय केले जातात ते फायरवॉल एक्झिस्ट असतात. लक्षात येते सर्वांच्या. ओके. सो हा जो काही फायरवॉल असणार आहे तो हार्डवेअर बेस्ड काय प्रोव्हाइड करतो आहे, फंक्शन्स. कसले, तर ॲक्टिंग ॲज अ DHCP सर्व्हर फॉर द नेटवर्क. कसं, तर DHCP सर्व्हर म्हणून तो काय केला जातो आहे, त्याचे जे काही फंक्शन्स असतील ते परफॉर्म करतो आहे. लक्षात येते फायरवॉल म्हणजे काय. ओके. आणि कधी कधी सॉफ्टवेअर बेस्ड फायरवॉल्स असतात. ते काय यूज केले जातात, तर जो काही डेटा असणार आहे फ्रॉम थ्रेट टू द इंटरनेट. ओके. फ्रॉम थ्रेटकडून इंटरनेटकडे असेल किंवा इंटरनेटकडून थ्रेटकडे असेल, तर त्यावेळी सिक्युरिटीसाठी काय केला जाते, प्रोव्हाइड केला जाते. म्हणजे मोस्ट ऑफ दी पर्सनल कम्प्युटर्स काय यूज करतात, तर सॉफ्टवेअर बेस्ड फायरवॉल्स यूज करतात. लक्षात येते का बघा. मी फायरवॉल्सबद्दल पुन्हा एकदा सांगते. फायरवॉल हा एक नेटवर्क सिक्युरिटी सिस्टीम असणार आहे, जो काय करतो, नेटवर्क ट्रॅफिक यांना काय करतो, मॅनेज आणि रेग्युलेट करण्याचं काम करतो. आता हा जो काही फायरवॉल असणार आहे तो जे काही ट्रस्टेड इंटरनल नेटवर्क आणि इंटरनेट असणार आहे यांच्यामध्ये बॅरियर इस्टॅब्लिश करतो. तर हा जो काही फायरवॉल असणार आहे हा सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर दोन्ही साईडला काय असतो, एक्झिस्ट असतो. आता जे काही हार्डवेअर बेस्ड फायरवॉल्स असणार आहेत ते काय केले जातात, तर ॲज अ DHCP सर्व्हर म्हणून नेटवर्कवरती काम करतात. लक्षात येते का बघा. जे कोणी हार्डवेअर बेस्ड फायरवॉल्स असतील ते. आणि जे काही सॉफ्टवेअर बेस्ड फायरवॉल्स असतात त्यावेळी मोस्ट ऑफ दी कम्प्युटर्स यूज करतात सॉफ्टवेअर बेस्ड फायरवॉल. कशासाठी, तर सिक्युअर डेटा करण्यासाठी. कशापासून, फ्रॉम थ्रेट्स. लक्षात येते काय बघा. सो मेनी राउटर काय करतात, डेटा पास करतात. कुठं पास करतात, तर त्या नेटवर्कच्या मध्ये डेटा पास करतात जिथं फायरवॉल कॉम्पोनंट्स काय केले जातात, यूज केले जातात. आणि ते काय परफॉर्म करतात जनरली, तर राउटिंग फंक्शन्स परफॉर्म करतात. लक्षात येते सर्वांच्या. ओके. मग हा जो काही फायरवॉल असणार आहे तो कॉमनली काय यूज करतो, तर प्रायव्हेट नेटवर्क किंवा इंट्रानेट यूज करतो. कशासाठी, तर जो काही अनऑथराइज्ड ॲक्सेस असणार आहे इंटरनेटकडून आलेला, जो काही अनऑथराइज्ड ॲक्सेस असणार आहे त्याच्यापासून प्रिकॉशन घेण्यासाठी किंवा ते अनऑथराइज्ड ॲक्सेस अवॉइड करण्यासाठी फायरवॉल्स जनरली काय करतात, तर प्रायव्हेट नेटवर्क किंवा इंट्रानेट यूज करतात. सो एव्हरी मेसेज एंटरिंग ऑर लिव्हिंग द इंट्रानेट गोज थ्रू द फायरवॉल टू बी एक्सेम्ड फॉर सिक्युरिटी मेजर्स. म्हणजेच काय, प्रत्येक जो काही मेसेज असणार आहे जो इंट्रानेटमध्ये जातो थ्रू फायरवॉल तो काय असतो, 100% सिक्युअर असा एक्झामिन्ड होतो. लक्षात येते सर्वांच्या. ओके. त्यामुळंच हा जो काही फायरवॉल कॉन्फिगरेशन असणार आहे तो बोथ साईडला होतो, सॉफ्टवेअर साईडला पण आणि हार्डवेअर बेस्ड डिव्हायसेसला पण होतो. लक्षात येते फायरवॉल ही कन्सेप्ट. ओके. तर नेक्स्ट पॉईंट आपण बघूया, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर फायरवॉल्स. आता हार्डवेअर फायरवॉल्स काय करतात, तर ते स्टँड अलोन प्रोडक्ट्स असतात. लक्षात येते का बघा. हे जे काही हार्डवेअर फायरवॉल्स असतात ते स्टँड अलोन प्रोडक्ट्स असतात आणि ते काय केले जातात, ब्रॉडबँड राउटर्समध्ये सुद्धा फाइंड आउट होतात. तर मोस्ट ऑफ दी हार्डवेअर फायरवॉल्स काय प्रोव्हाइड करतात, तर मिनिमम 4 नेटवर्क्स पोर्ट्स टू कनेक्ट अदर कम्प्युटर्स. मिनिमम नेटवर्क्सचे 4 पोर्ट्स काय केले जातात, अदर कम्प्युटरला कनेक्ट केले जातात. हे झालं हार्डवेअर फायरवॉल्सबद्दल. तर सॉफ्टवेअर फायरवॉल्स काय केले जातात, तर ते तुमच्या कम्प्युटरवर इन्स्टॉल्ड असतात. लक्षात येते काय बघा. सॉफ्टवेअर फायरवॉल्स काय असतात, तुमच्या कम्प्युटरवर इन्स्टॉल्ड असतात आणि हे जे काही सॉफ्टवेअर फायरवॉल्स असणार आहेत ते काय करतात, तुमच्या कम्प्युटरला इंटरनेट थ्रेट्सपासून सिक्युअर करतात, प्रोटेक्ट करतात. लक्षात येते काय बघा. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर फायरवॉलबद्दल आपण आत्ता बघतो आहे. तर हा जो काही हार्डवेअर फायरवॉल असतो तो स्टँड अलोन प्रोटोकॉल किंवा स्टँड अलोन प्रोडक्ट असतं असं आपण म्हणू शकतो आणि तो ब्रॉडबँड राउटर्सच्या तिथं काय येतो, फाइंड आउट होतो, डिटेक्ट होतो. तर मोस्ट ऑफ दी हार्डवेअर फायरवॉल्स काय करतात,
ॲटलिस्ट 4 सगळ्यात मिनिमम 4 नेटवर्क पोर्ट काय केले जातात, अदर जे काही कम्प्युटर्स आहेत त्याला कनेक्ट केले जातात. त्यामुळं ज्यावेळी लार्जर नेटवर्क्स असणार आहेत, म्हणजे तुम्ही बिझनेस पर्पजसाठी म्हणू शकता, तर त्या बिझनेस नेटवर्किंगमध्ये फायरवॉल सोल्युशन अवेलेबल असतं. कुठलं तर हार्डवेअर फायरवॉल. ओके. आणि सॉफ्टवेअर फायरवॉल काय असतं तर तुमच्या कम्प्युटरमध्ये ते इन्स्टॉल्ड असतं आणि हे जे काही सॉफ्टवेअर फायरवॉल असणार आहे ते तुमच्या कम्प्युटरला इंटरनेट थ्रेट्सपासून काय करतं, प्रोटेक्ट करतं, सिक्युअर करतं. लक्षात येते तुमच्या? ओके. म्हणजेच आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, सिक्युरिटी सर्व्हिस म्हणजे काय, त्याच्यानंतर हे जे काही नेटवर्क सिक्युरिटी असणार आहे त्याच्या अंडर कोणकोणते डिव्हायसेस आहेत, त्यामध्ये ॲक्टिव्ह डिव्हाइस, पॅसिव्ह डिव्हाइस, प्रिएंटेटिव्ह डिव्हाइस, युनिफाईड थ्रेट मॅनेजमेंट डिव्हाइस, अशा डिफरंट डिव्हाइस बघितले. त्याच्यानंतर आपण बघितलं ते म्हणजे फायरवॉल कन्सेप्ट. आता फायरवॉल म्हणजे काय, त्याचे कोणकोणते टाईप्स, पुन्हा हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर फायरवॉल म्हणजे काय, याच्याबद्दल आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कशन केलेलं आहे. तर इथं आपलं आजचं 5वं लेक्चर कंप्लीट होतं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जो काही लास्ट राहिलेला दॅट इज चॅप्टर नंबर 2 आहे तो आपण स्टार्ट करणार आहोत. थँक्यू.